नमस्कार, मी गिरीश स्वामी. बघा, आज ज्या महिलेचा मी बायोटा आणलेला आहे, तर त्या बघा हॉटेलमध्ये कुक आहेत, म्हणजे हॉटेलमध्ये स्वयंपाकाचं काम करतात. ऍक्च्युली गरीब घरच्या वधू आहेत, लक्षात घ्या. आणि जवळपास 50-51 वर्षाच्या या वधू आहेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकासाठी अतिशय उपयुक्त स्थळ आहे. जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत समाजामध्ये, त्यांनी या वधूला कॉन्टॅक्ट करू शकता. कसा करायचा आहे त्यासाठी अगोदर केंद्रात कॉन्टॅक्ट करायचा बघा, ते खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की आजच्या समाजामध्ये तुम्हाला माहिती आहे की असे बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत की आज त्यांना आधाराची खूप गरज आहे. ते बसून आहेत, लक्षात घ्या. कारण त्यांच्याकडे पाहणार कोणी नाहीये, त्यांची खायची प्यायची व्यवस्था होत नाहीये, ते एकटे पडलेत. लक्षात घ्या, ज्येष्ठ नागरिकासाठी बोलतोय. तर त्यांना आधार पाहिजे असतो मेन म्हणजे. तर त्यांच्यासाठी हे उपयुक्त स्थळ आहे. तुम्हाला माहिती आहे की आपलं काम जे आहे ज्येष्ठ नागरिकावरती फार मोठ्या प्रमाणावरती आहे. तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल केंद्रामध्ये, तर तुम्हाला नंबर तर माहिती आहे किंवा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. नक्की कॉन्टॅक्ट करा. तिथं आपलं काम खूप मोठं आहे, लक्षात ठेवा. डेफिनेटली स्थळ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. खात्रीशीर कन्फर्म स्थळ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्हाला एकच काम करायचं, कॉन्टॅक्ट करायचं आहे, नाव नोंदणी करायची. हे खूप महत्वाचं आहे बरं का. तुम्ही किंवा आपल्या केंद्राला पण भेट देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट काय की जे काही वधूवर आहेत आपल्या समाजामध्ये, इतर सुद्धा ज्यांचं वय भरपूर झालेलं आहे, ज्यांचे लग्न थांबलेत, ज्यांचे लग्न होत नाहीयेत, ते त्यांच्या आयुष्यामध्ये निराश आहेत, अशा लोकांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करायचा बरं का. कारण आपण त्यांच्यासाठीच काम करतोय मोठ्या प्रमाणावर. भरपूर मुलांनी नाव नोंदणी ऑलरेडी केलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आजच्या काळामध्ये भरपूर मुलांचे जे वय आहेत ते ऑलरेडी झालेले आहेत, ते बसून आहेत, लग्न नाहीयेत. किंवा तुमचं लग्न आणखीन जमत नसेल तर कॉन्टॅक्ट करा एकदा केंद्रामध्ये. या वर्षी तरी लग्न उरकून घ्या, थांबू नका, हे सांगायचं मला. स्पेशली वधूवरांना बोलतोय बरं का मी. आणि विशेषतः तुम्हाला माहिती आहे की आपलं काम कमी शिक्षित मुलावरती मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी तर आवर्जून कॉल करायचा आहे, थांबायचं नाहीये, नुसता व्हिडिओ पाहायचा नाहीये. मी वारंवार सांगतोय, ऍक्शन घ्यायची आहे. ते पण खूप महत्वाचं. नंबर तर तुम्हाला माहिती आहे. आणि हो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, नवीन जे मला पाहत आहे ते नक्की सबस्क्राईब करून घ्या. अतिशय महत्वाचं चॅनल आहे, 100% खात्रीशीर चॅनल आहे बरं का. आणि आपलं केंद्र सुद्धा 100% खात्रीशीर कन्फर्म आहे. तर डायरेक्टली आता या महिलेचा मी बायोटा वाचतो, लिहून घ्यायचा आहे तुम्हाला. बघा, या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा इंदुबाई माळी. जन्मतारीख 1/1/1975 रे. जात हिंदू मराठा आहे बरं का, हे महत्वाचं आहे. उंची 5 फूट 3 इंच आहे. वय स्थिती जर बघितलं तर या वधू विधवा आहेत बरं का. आणि यांना मूळ बाळ नाहीये, म्हणजे नापत्य नाहीये. शिक्षण 4थी झालेलं आहे, म्हणजे अतिशय कमी शिक्षित वधू आहे, हे महत्वाचं आहे. आणि हॉटेलमध्ये बघा त्या स्वयंपाकी आहेत, कुक आहेत त्या, आणि घरकाम पण करतात त्या, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. मग त्यांची कौटुंबिक जर माहिती बघितली तर त्यांना आई वडील कोणीही नाहीये, त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. पत्ता, या वधू प्रॉपर धाराशिव जिल्ह्यातील आहेत. अपेक्षा बघा, निर्व्यसनी, नोकरी, बिझनेस, शेतकरी, कुठलाही वर त्यांना चालेल, म्हणजे काही तिथं बंधनच नाही खरं सांगायचं म्हणजे अपेक्षामध्ये सुद्धा. आणि वराला मूळ बाळ जरी असेल तरी त्यांची सांभाळण्याची तयारी आहे, हे महत्वाचं आहे बरं का. त्यांना मूळ बाळ नाहीये वधूला, पण जर वराला काही अपत्य वगैरे असेल तर त्यांची सांभाळण्याची तयारी आहे, हे महत्वाचं आहे बरं का. आणि जाती बंधन नाहीये, म्हणजे आंतरजातीय स्थळ आहे, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. जर हे स्थळ तुम्हाला आवडलं असेल तर तुम्हाला एकच काम करायचंय, कॉन्टॅक्ट करायचंय केंद्रामध्ये, हे खूप महत्वाचं आहे. नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. यासारखी इतर पण स्थळ आपल्या केंद्रामध्ये रेग्युलर बेसिसवर येतात. तुम्हाला माहिती आहे, मी कंटिन्यू टाकत असतो युट्यूब चॅनल सुद्धा, आणि आपल्या जे काही ग्रुप्स चालतात त्या ग्रुपवर सुद्धा टाकत असतो. तर नक्की केंद्रात कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्ही आपल्या वीरशैव ऑफिशियल जे ग्रुप चालतात आपले, त्या ग्रुपमध्ये जर जॉईन झाला नसाल तर नक्की जॉईन व्हा. कसं व्हायचं लिंक मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, नक्की चेक करा. तर बस, तर आजच्या या व्हिडिओ मध्ये मी थांबतो. तर भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, परत एका नवीन बायोटासह. तोपर्यंत धन्यवाद.